चार गोष्टी केल्यानंतर सचेल स्नान करावं लागतं। स्मशान भूमीतून अंत्यविधीहून आलो आपण की कपड्यासहित स्नान केलं पाहिजे। नाव्याच्या घरून दाढी कटिंग करून आलो की सचेल स्नान केलं पाहिजे। स्त्री संग केला सचेल स्नान केलं पाहिजे। आणि अंगाला तेल लावलं की सचेल स्नान केलं पाहिजे। का की अंगाला तेल लावलं, स्त्री संग केला, स्मशान भूमीतून आला आणि नाव्याचे इथून कटिंग करून आला, त्याला चांडाळत्व प्राप्त होत असतं। त्या देहाला काय प्राप्त होतं? आणि ते चांडाळत्व कधी जातं? स्नान केल्यावर जातं। पहिले नावी 6लाच बसायची आणि जर एखादा पाटील 12च्या नाव्याचं स्नान झाल्यावर आला तर नावी म्हणायचा, पाटील आता एकदा तुमची दाढी कटिंग करीन, पण मी स्नान केल्यावर पुन्हा डबल आले तर मी करणार नाही। आता जे नावी रातच्या 12ला करते, आता ते बिघडत। आता पाटला विचार करीत नाही तर नावी नाही। स्नानाचा संबंध नाही, झटकेलं की मोकळी। प्रत्येक माणूस जवळजवळ सगळे स्नान केल्यावर तेल लावते, बाकी ते नाव्याचे सोडून द्या आता। पण स्नान केल्यावर तेल लावते का नाही? मग देहाला काय झालं? त्याच्या चांडाळत्व आलं, ते केव्हा जाणार? दुसऱ्या दिवशी स्नान केलं की लावलं तेल पुन्हा त्यांनी, कायम चांडा। कसा चांडा? आणि जर स्नानाच्या आधी तेल लावलं आणि मग स्नान केलं तर ते अभ्यंग स्नान होतं। पूर्वी बहिणी दिवाळीला आल्या, स्नान घालताना अर्ध स्नान झालं की तेल लावायच्या आणि पुन्हा 4-2 तांबे पाणी टाकायचे। ते कोणतं स्नान? अभ्यंग स्नान। मग कोण कर्मयोग्य? कर्म घडत नाही। आता तुम्हाला गंगा जवळ आहे, गोदावरी जवळ आहे का नाही? तुम्ही गोदावरीला गेली, तुम्हाला बहिर दिशेला जायचं, दुसरं पाणी नाही, नळ नाही, विहीर नाही, आणि बहिर दिशेला जायचं, मग कोणतं पाणी न्यावं? काय म्हणले तसं जाव? पाणी कोणतं न्यावं? पाणी नेणं लागेल का नाही? दुसरा नळ नाही, विहीर नाही, बोर नाही, आणि गंगेचं पाणी नेता येत नाही। तीर्थ आहे ना, ते तीर्थ बहिर दिशेला नेतात का? मग त्याचा विधी कर्म आहे। ते पाणी तांब्यात घ्यायचं आणि त्या तांब्यामध्ये अशी उभे बोट बुडायची। उभे बोट बुडिले की त्याचं तीर्थत्व नष्ट होतं, मग ते पाणी बहिर दिशेला चालतं। आता तुम्ही बहिर दिशून आले, स्नान केलं, नित्यनेमाला बसले आणि तांब्यात पाणी घेतलं तर त्याच्यात बोट बुडायला जमत नाही, ते पाणी देवपूजेला चालत नाही। आपण तर सुरुवातीला देवपूजेला बसलं गण लावायला, सगळी बिघडा बिघडी। यथा सांग कर्म तेही घडेना, कर्म सगळ्याला जमत नाही।